Hello everyone. Today we'll discuss about brooding management. Objective: brooding, types of brooders, preparation of shade to receive chicks, importance of environment, feeding and vaccination. First we'll see what is brooding. Brooding is the art and science of rearing baby chicks. जे काही बेबी चिक्स असतात, छोटी पिल्लं, त्यांचं रेअरिंग करणं म्हणजेच ब्रूडिंग. न्यूली हॅच चिक हॅज नॉट fully developed thermoregular mechanism. It takes about 2 weeks to develop. They cannot maintain the body temperature properly for the first few weeks of life, may be subjected to chilling if not properly taken care of. आता ब्रूडिंग कशासाठी करायचं, तर जे छोटे चिक्स असतात, डे ओल्डचे चिक्स, त्यांचं जे रेग्युलेटरी मेकॅनिझम असतं ते फुल्ली डेव्हलप नसतं झालेलं. म्हणजे स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं जे काही मेकॅनिझम आहे ते डेव्हलप नसतं झालेलं. ते डेव्हलप होण्यासाठी जवळजवळ 2 वीकचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे दे कॅनॉट मेंटेन द बॉडी टेम्परेचर प्रॉपरली फॉर द फर्स्ट फ्यू वीक्स ऑफ लाईफ. त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. म्हणून आपल्याला ही ब्रूडिंग म्हणजे काय, त्यांना जी ऊब आहे ती ऊब प्रोव्हाइड करणं म्हणजे काय, याला काय बोलतात, ब्रूडिंग. जर आपण त्यांना ती ब्रूडिंग किंवा ती ऊब जर प्रोव्हाइड केली नाही तर ते चिलिंगचा म्हणजे काय बोलतात, थंडी वाजून ते जी पिल्लं आहे ती सफर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ब्रूडिंगचे इम्पॉर्टंट किंवा ब्रूडिंग का करायचं ते तुम्हाला कळलं असेल. तर ब्रूडिंगचे 2 टाईप आहे. एक आहे नॅचरल ब्रूडिंग आणि दुसरं आहे आर्टिफिशियल ब्रूडिंग. ब्रूडिंग कॅन बी क्लासिफाईड इंटू नॅचरल अँड आर्टिफिशियल ब्रूडिंग. आता नॅचरल ब्रूडिंग काय असतं, इथे ही दिसते ही कोंबडी आणि तिच्या खाली हे अंडे उबवण्यासाठी ठेवलेले, म्हणजे ह्याला काय बोलतात, नॅचरल ब्रूडिंग. इट इज डन विथ द हेल्प ऑफ ब्रूडी हेन. म्हणजे ही जी हेन आहे याला काय बोलतात, ब्रूडी हेन. जी आपण किंवा आपल्याकडे मराठीमध्ये काय बोलतात की कोंबडी अंड्यावर बसवली असं बोलतो आपण, अंडी उबवण्यासाठी. मग त्या उबवलेल्या अंड्यांमधून काय होतं, 21 दिवसानंतर पिल्लू बाहेर पडतं. तर त्या कोंबडीला काय बोलतात, ब्रूडी हेन बोलतात. आफ्टर हॅचिंग अप टू 3 to 4 वीक ऑफ एज. ही जी काय पद्धत आहे हे अंडे ही उबवण्याची, याला काय बोलतो आपण, नॅचरल ब्रूडिंग. आता नेक्स्ट आहे आर्टिफिशियल ब्रूडिंग. इन आर्टिफिशियल ब्रूडिंग लार्ज नंबर ऑफ बेबी चिक्स आर रेअर इन द absence of broody hen. Equipment used for the brooding are called brooders. Brooder comprises of 3 elements. आता आर्टिफिशियल ब्रूडिंग विदाऊट जी ब्रूडी हेन असतात तिच्या अब्सेन्समध्ये आपण हे आर्टिफिशियल ब्रूडिंग करू शकतो. आणि आर्टिफिशियल ब्रूडिंगमध्ये लार्ज नंबर ऑफ बेबी चिक्स आपण ॲट ए टाईम हॅच करू शकतो. आणि ह्याच्यासाठी जे इक्विपमेंट लागतं त्याला ब्रूडर बोलतात. तर त्या ब्रूडरमध्ये काय काय असतं, हिटिंग सोर्स असतो म्हणजे जी उष्णता प्रोव्हाइड करायचा सोर्स असतो, रिफ्लेक्टर असतं आणि ब्रूडर गार्ड असतात. हिटिंग सोर्स मे बी इलेक्ट्रिकल गॅसेस लाईक नॅचरल गॅस, LPG अँड मिथेन, लिक्विड फ्युएल लाईक केरोसिन अँड सॉलिड फ्युएल लाईक कोयला. वूड कॅन बी यूज ॲज अ हिटिंग मटेरियल. म्हणजे जे काही जिथून काय आपल्याला उष्णता प्रोव्हाइड करायची आहे तर ते एवढ्या सगळ्या प्रकारातून आपण त्यांना ॲज अ हिटिंग सोर्स म्हणून आपण यूज करू शकतो. तर हे डिफरंट टाईप्स ऑफ ब्रूडर. आता कुठले कुठले ब्रूडर्स असतात वेगवेगळे, कुठले ब्रूडर्स आहे ज्याने आपण त्या चिक्सला ऊब प्रोव्हाइड करू शकतो, ब्रूडिंग प्रोव्हाइड करू शकतो. आता डिफरंट टाईप्स कुठले आहेत ब्रूडरचे, एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. इन्फ्रारेड बल्ब्स, हिटिंग कॉइल्स, गॅस ब्रूडर, केरोसिन स्टोव, कोयला और चारकोल स्टोव, सेंट्रलायझिंग हिटिंग सिस्टम, बॅटरी ब्रूडर्स, बायोगॅस ब्रूडर्स. हे जे सगळे आहे हे काय आहे, ब्रूडरचेच टाईप्स आहेत. आता आपण 1 by 1 बघूया. चारकोल स्टोव किंवा केरोसिन स्टोव काय असतं, ह्याच्यामध्ये दिसतं आहे हे इमेजमध्ये. इथे हा स्टोव ठेवलेला आहे केरोसिनचा किंवा मग चारकोलचा.
आणि त्याच्यातून जी काही उष्णता मिळते हे आजूबाजूला जे काही छोटे छोटे पक्षी आहेत यांना ती जी काही ऊब मिळते दे कॅन यूज फॉर अ ब्रूडिंग. वेअर द इलेक्ट्रिसिटी इज नॉट अवेलेबल, जिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते, ऑर्डिनरी चारकोल और केरोसिन स्टोव आर यूज टू प्रोव्हाइड सप्लिमेंटरी हीट टू चिक. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते अशा ठिकाणी काय करतात, हे ब्रूडर यूज करतात. दीज स्टोव आर कवर्ड विथ प्लेट और पॅन टू डेसिपेट द हीट. इथे प्लेट किंवा पॅन लावलेलं असतं, ते काय करतं, हीट डेसिपेट करतं. नेक्स्ट आहे गॅस ब्रूडर. नॅचरल गॅस किंवा मग LPG गॅस और मिथेन इज कनेक्टेड टू द हीटिंग इलेमेंट विच इज हँग 3 to 5 feet above the cheeks to provide heat. आता इथे जे दिसतं ह्या ठिकाणी ते सोर्स ठेवलेला आहे हीटिंगचा, जो 3 ते 5 फूट वरती आहे चीक सरफेसपासून. जिथे चीक ठेवलेले आहे त्याच्यापासून तो 3 ते 5 फूट वरती आहे. तिथून तो काय करतो, या पिल्लांना हीट प्रोव्हाइड करतो, ऊब प्रोव्हाइड करतो. हे जे बाजूने दिसते याला चीक गार्ड्स बोलतात. हे जे दिसतंय बाजूने व्हाईट कलरचं याला काय बोलतात, चीक गार्ड बोलतात. आता नेक्स्ट ब्रूडर कुठला आहे आपला, इलेक्ट्रिकल ब्रूडर. इट इज ऑल्सो thermostatically controlled heating system that spread require amount of heat uniformly above large area. This avoid crowding to chicks under brooder directly. आता जे आपण गॅस ब्रूडर बघितला किंवा जो चारकोल किंवा मग त्याला आपण केरोसिन ब्रूडर म्हणतो, अशा ठिकाणी काय असे जे ब्रूडर असतात एका ते स्पेसिफिक एरियामध्ये जास्त प्रोव्हाइड करतात. तर मग काय होतं अशा वेळेस की जे ते चिक्स आहे ते तिथे ओव्हर क्राउडिंग करतात, खूप सारे चिक्स एकत्र येतात. मग अशा वेळी काय होतं, काही चिक्स बाकीच्या चिक्सच्या खाली दबले जातात आणि किंवा मग काही विनाकारण गुदमरले जातात ओव्हर क्राउडिंग झाल्यामुळे. मग डेथ होते, काही इंज्युअर्ड होतात. का होतं, तर तो जो सोर्स आहे तो स्पेसिफिक तर कमी एरियामध्ये आहे. पण आता हे इलेक्ट्रिकल ब्रूडर जे आहे हे लार्ज एरियामध्ये जे काय हीट आहे लार्ज एरियामध्ये ऊब प्रोव्हाइड करायचं काम करतात. त्याच्यामुळे काय होतं, तिथे ही जी ओव्हर क्राउडिंग आहे ती अवॉइड केली जाते. युनिफॉर्मली ते चिक जे काय आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी असे स्प्रेड होतात, त्यांना भरपूर ठिकाणांवरून ऊब मिळते. मग ते असं त्या सोर्सजवळ गर्दी करत नाही, जिथे असतील तिथून ते ऊब घेण्याचा किंवा तिथे त्यांना ती ऊब आरामात मिळू शकते. 1 इलेक्ट्रिकल ब्रूडर कॅन बी यूज फॉर द 300 to 400 चिक्स. एक इलेक्ट्रिकल ब्रूडर सफिशियंट असतो 300 to 400 चिक्ससाठी. आता आहे इन्फ्रारेड बल्ब्स. इथे हे दिसत आहे, इथे इन्फ्रारेड बल्ब लावलेला आहे. इथून काय करतो तो, ह्या ज्या चिक्स आहेत यांना काय हीट किंवा ऊब प्रोव्हाइड करतो. इट इज सेल्फ रिफ्लेक्टिंग बल्ब्स 1 to 50 watts RB. Bulbs can be provide brooding for about 150 to 250 chicks. एक बल्ब हा 150 ते 250 चिक्ससाठी सफिशियंट असतो. आणि हा जो बल्ब आहे तो सेल्फ रिफ्लेक्टिंग बल्ब असतो. नेक्स्ट आहे बॅटरी ब्रूडर. मल्टी टायर केज ब्रूडिंग इज अ प्रॅक्टिस. Bulbs or heater with thermostat are used to provide warmth to chicks in battery brooders. असं जे आपण केजेस बघितले होते ते मल्टी टायर केजेस सारखे किंवा मल्टी टायर केजेस ब्रूडिंग प्रॅक्टिसमध्ये यूज केले जातं हे बॅटरी ब्रूडर्स. आणि हे त्या जे काही आपले केजेस आहे त्या तिथले जे चिक्स आहेत त्यांना काय करतात, वॉर्मनेस प्रोव्हाइड करतात. आणि आता जे रिफ्लेक्टर्स आहे, these reflector are also called as hovers. Flat type hovers, these hovers are provided with heating elements, heating mechanism and pilot lamp, and in some cases thermometer is also there in order to record the temperature. Okay. कॅपोनी टाईप होवर असतात. नेक्स्ट टाईप आहे कॅपोनी टाईप. त्याच्यामध्ये काय होतं, दिस रिफ्लेक्टर आर इन कॉन्केव शेप.
कॉन्केव शेपची जी असतात हे रिफ्लेक्टर. नंतर आहे ब्रूडर गार्ड किंवा चिक गार्ड बोलतो. आता सांगायचं झालं तर जिथे पक्षी ठेवलेले असतात त्याला एक आपण जशी घराला वगैरे फेन्सिंग करतो त्या टाईपचं एक गार्ड टाकलेलं असतं. कंपाऊंडसारखी वॉल बनवलेली असते म्हणजे छोटीशी, आणि त्याला चिक गार्ड बोलतात. आता ते कसं असतं, दे आर यूज टू प्रिव्हेंट चिक्स फ्रॉम स्ट्राईंग टू फार अवे फ्रॉम द हीट सप्लाय अंटील दे लर्न टू सोर्स ऑफ हीट. ते कशासाठी ठेवलेलं असतं की त्या लाईट सोर्सपासून ते जे पक्षी आहे त्यांनी दूर जाऊ नये यासाठी. जोपर्यंत त्यांचं जे रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे ते जोपर्यंत फुल्ली डेव्हलप होत नाही, त्यांना स्वतःची बॉडीचं टेम्परेचर स्वतः मेंटेन करता येत नाही, तोपर्यंत हे चिक गार्ड लावलेले असतात त्या चिक्सच्या सराउंडिंगला, जेणेकरून हीट सोर्सपासून ते जे चिक्स आहेत ते फार दूर गेले नाही पाहिजे म्हणून. We have to provide brooder guard with a diameter of 5 feet. Height of the brooder should not exceed 1.5 feet. त्याची जी हाईट आहे ब्रूडरची ती 1.5 फुटापेक्षा जास्त नसायला पाहिजे. फॉर दिस पर्पज वी कॅन यूज मटेरियल्स लाईक कार्डबोर्ड शीट, जे काही चिक गार्ड आपण बनवणार आहे ते, GI शीट, वायर मॅश अँड मॅट एक्सेट्रा डिपेंडिंग अपॉन द सीझन ऑफ ब्रूडिंग. आपले कार्डबोर्डचे जे शीट्स असतात त्याचं पण आपण कंपाऊंड वॉल बनवू शकतो. चिक्स फार छोटे असतात, ते कंपाऊंड वॉल तोडून फोडून बाहेर येणार नाही आहेत. त्यांना फक्त एक अंदाज असेल की नाही हे काहीतरी ठेवलेलं आहे, ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे बस. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे आहे वरती होवर इथे ठेवलेलं आहे हे. ओके, त्यानंतर हे जे दिसतंय ह्याला काय बोलतात, चिक गार्ड. म्हणजे ह्याच्या पलीकडे काय आहे, पक्ष्यांनी बाहेर जायचं नाही, याच्या पलीकडे ह्या हीट सोर्सच्या आजूबाजूलाच राहिले पाहिजेत. हे जे दिसतंय ह्याला हे आहे फीडर, ज्याच्यामध्ये पक्ष्यांना फीड प्रोव्हाइड केलं जातं. आणि हे व्हाईट कलरचे आहे त्याला काय बोलतात, वॉटर आहे, ज्याच्यामध्ये पाणी प्रोव्हाइड केलेलं असतं. आता रिसिविंग ऑफ चिक, जेव्हा आपल्याला चिक रिसीव करायचे आहे म्हणजे आपल्याला फार्म सेटअप करायचा आहे. आता आपला फार्म सेटअप करून झाला असेल आणि जर आपल्याला चिक मागवायचे आहेत तर मग ते चिक्स रिसीव करण्यापूर्वी काय करायला पाहिजे, आफ्टर टेकिंग आउट द प्रिव्हियस अडल्ट बर्ड, समजा आपल्याकडे आधीचे बर्ड्स असतील ते जर आपण काढून टाकले, म्हणजे तो जो लॉट होता तो आपण काढून टाकला, ते विकून टाकले, आता आपल्याला नवीन पक्षी आणायचे आहेत तर काय करायचं, clean and disinfect the poultry house. It's very important to clean your poultry house very well and also disinfect properly. A 3 to 4 weeks interval may be provided between 2 batches as a downtime. आज जर आपण आपली जुनी ओल्ड बॅच आहे ती सोल्ड आउट केली तर आफ्टर 3 to 4 वीक्स नंतर आपण त्या ठिकाणी काय करायचं, नवीन बॅच आणायची. जो काही 3 ते 4 आठवड्याचा जो कालावधी असतो त्याला डाऊन पिरियड किंवा डाऊन टाईम असं बोलतात. या कालावधीमध्ये तो जो शेड आहे तो कम्प्लिटली क्लीन आणि डिसइन्फेक्टंट करून घ्यायचा आहे. फ्रॉम द सर्कल ऑफ अबाउट 5 feet डायमीटर विथ ब्रूडर गार्ड. The 5 feet diameter brooder can be hold about 200 to 250 chicks. एवढा जो आता डिपेंडिंग आपल्याला किती चिक्स आणायचे आहेत, परंतु असा 5 feetच्या डायमीटरमध्ये काय करायचं, ब्रूडर गार्ड किंवा चिक गार्ड लावून घ्यायचा आणि तेवढ्या एरियामध्ये 200 ते 250 चिक्स आहे ते काय आरामात आपण रेअर करू शकतो. A minimum brooder space of 150 and 125 centimeter square has to be provided per chicks in DL and the battery gases respectively. Okay, up to 2 weeks of age. On floor, first 4 week 0.4 square feet floor space, later extended to
0.8 स्क्वेअर फीट फ्लोअर स्पेस अप टू 8 वीक्स ऑफ एज. फर्स्ट 4 वीक्समध्ये आपल्याला काय 0.4 स्क्वेअर फीट फ्लोअर स्पेस अवेलेबल करून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती काय एक्सटेंड करत जायची. 8व्या वीकपर्यंत 0.8 स्क्वेअर फूट एरिया पर बर्डच्या मागे आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. त्यानुसार आपण काय करायचं, तो चिकगार्ड मागे मागे सरकवत जायचा, म्हणजे काय होईल बर्ड्सला आरामात सफिशियंट हवी तितकी जागा मिळेल. ॲट द सेंटर ऑफ ब्रूडर गार्ड provide any one of heat source like RB bulbs, ordinary incandescent bulb or gas brooder. जो काही चिक गार्ड आहे त्याच्या सेंटरला एक आर्टिफिशियल या वॉटेवर जो काही सोर्स असेल लाईटचा तो आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. स्प्रेड लिटर मटेरियल अबाउट 2 इंच हाईट इन अ सर्कल अँड देन स्प्रेड ओल्ड न्यूजपेपर ओव्हर द लिटर मटेरियल. आता हे डे ओल्ड चिकच्या बाबतीत आपण बोलत आहोत, म्हणून जे काही लिटर मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असेल, मग ते स्ट्रॉ असतील, सॉडस्क असेल, त्यानंतर राईस बान असेल, व्हॉटेवर जो लिटर मटेरियल अवेलेबल असेल ते काय करायचं आहे 2 इंच हाईटपर्यंत आपल्याला त्या चिक गार्डच्या आतमध्ये जी काही फ्लोअर स्पेस आहे त्याच्यावर 2 इंचपर्यंतचा थर झाला पाहिजे, एवढे हाईटपर्यंत आपल्याला काय करायचं आहे स्प्रेड करायचं आहे. आणि त्यानंतर त्या लिटर मटेरियलवर ओल्ड न्यूजपेपर जे आहेत ते टाकायचे आहे. अरेंज फीडर अँड वॉटरर अल्टरनेटली लाईक कार्ट व्हील फॅशन. त्यानंतर फीडरर आणि वॉटरर काय करायचे आपल्याला अल्टरनेटली अरेंज करायचे, म्हणजे इथे फीडर असेल तर त्याच्या बाजूला वॉटरर, नंतर परत फीडर, नंतर वॉटरर, अशा टाईपने आपल्याला अरेंज करायचे आहे. चेक द ब्रूडर फॉर प्रॉपर टेम्परेचर 24 hours प्रायर टू अराइव्ह ऑफ चिक्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे जे ब्रूडिंग आहे, जे ब्रूडर सोर्स आहे तो आपल्याला 24 तास आधी पक्षी येण्याच्या सुरू करून ठेवायचा आहे. कशासाठी तर तो काय एरिया आहे त्याचं जे टेम्परेचर आहे त्या ब्रूडरमुळे ते काय गरम झालं पाहिजे किंवा तिथे ऊब प्रोव्हाइड झाली पाहिजे डे ओल्ड चिकसाठी. म्हणून काय पक्षी आणण्याच्या 24 तास आधी ते ब्रूडर किंवा तो हीटिंग सोर्स आहे तो सुरू करून ठेवायचा आहे. स्विच ऑन द ब्रूडर हीटिंग सोर्स सेव्हरल आवर्स बिफोर द अरायवल on the chicks of the chicks in order to maintain required brooding temperature. Okay. Next आहे spread guard maize or rava or fine mash crumble feed on the old newspaper for 1 to 2 days. Okay. Afterward they will learn to consume feed from the feeder. तोपर्यंत त्यांना न्यूजपेपरवर स्प्रेड करायचं, जोपर्यंत त्यांना काय कळत नाही त्या फीडरमधून फीड कन्झ्युम करायचं कळत नाही तोपर्यंत. प्रोव्हाइड इलेक्ट्रोलाइट, ग्लुकोज अँड विटॅमिन्स इन द ड्रिंकिंग वॉटर फॉर द फर्स्ट 2-3 days टू ओव्हरकम स्ट्रेस. आता पक्षी आणल्याच्या नंतर काय करायचं, वॉटरमध्ये इलेक्ट्रोलाइट्स किंवा ग्लुकोज किंवा विटॅमिन्स हे काय करायचं ड्रिंकिंग वॉटरमध्ये 2 ते 3 दिवस काय करायचं ड्रिंकिंग वॉटरमधून पक्ष्यांना प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून त्यांचा जो काय स्ट्रेस आहे ट्रॅव्हलिंग स्ट्रेस असेल तो काय होईल रिड्यूस होईल. आफ्टर अरायवल ऑफ चिक्स मॉइस्ट द बीक अँड लीव द चिक्स अंडर हीटिंग सोर्स. जेव्हा पक्षी आणले तेव्हा काय करायचं त्यांची जी बीक आहे चोच आहे तिला काय करायचं ओली करायची, म्हणजे पाण्यामध्ये डीप केले तरी चालेल, ओली करायची आणि नंतर ते पक्षी काय करायचे हीट सोर्सच्या खाली ठेवून द्यायचे. Maintain a brooder temperature of 90 to 95 degree Fahrenheit for the first week and then reduce 50 degree Fahrenheit every week until it reach the room temperature. Okay. Watch the behavior of chicks in order to find out whether temperature provided is correct or less or more. म्हणजे त्यांचं जे काय पक्ष्यांचं जे बिहेवियर आहे ते चेक करायचं, त्याच्यावरून आपल्याला कळेल की हीट सोर्स काय जास्त आहे की कमी आहे की कम्फर्टेबल आहे, त्यानुसार आपण आपला हीट सोर्स काय करायचा मॅनेज करायचा. आता इथे दिसतंय इथे हा आहे हीट सोर्स, हे काय आहे बाजूला चिक गार्ड्स.
खाली काय लिहिलं आहे, जस्ट राईट a contented peep and evenly distributed cheeks around the hover indicate the comfortable condition. आता हे जे चिक्स आहेत ते कसे इक्वली हे झालेले आहेत, स्प्रेड झालेले आहेत. म्हणजे याचा हे काय इंडिकेट करतं, हा जो होवर आहे हा हीट सोर्स आहे. जसे हे इक्वली स्प्रेड झालेले आहेत चिक्स, याचा अर्थ त्यांच्यासाठी जी काय सिच्युएशन आहे इथली ती काय आहे, कम्फर्टेबल आहे. नेक्स्ट याच्यामध्ये इथे दिलेलं आहे होवर आणि हा गार्ड टू ड्राफ्टी व्हेन द चिक्स चिप्स अँड वेज बिहाइंड द ओव्हर देर इज अ ड्राफ्ट. जर त्या ओव्हरच्या मागे गेलेले आहेत चिक्स, तिथे त्यांनी ओव्हर क्राउडिंग केलेली आहे, तर याचा अर्थ इथलं जे काही वेदर आहे किंवा जे काही टेम्परेचर आहे, काही सिच्युएशन आहे ती काय आहे, टू ड्राफ्टी सिच्युएशन आहे. त्यानंतर इथे आता इथे काय आहे, जे चिक्स आहेत आपले ते हीट सोर्सच्या एकदम जवळ आहे, एकदम हीट सोर्सच्या एकदम खाली आहे. याचा अर्थ असा आहे की जे बाहेरचं वातावरण आहे इट्स टू कोल्ड, द चिक्स विल चिप अँड पील अप अंडर द ओव्हर. याचा अर्थ बाहेरचं वातावरण काय आहे, खूप थंड आहे. आणि आता इथे मध्ये हीट सोर्स आहे, हा चिक गार्डच्या अराउंडला हे सगळे पक्षी जमा झालेले आहे, कोणीही हीट सोर्सच्या जवळ नाही आहे. याचा अर्थ बाहेरचं वातावरण काय आहे, टू हॉट आहे, म्हणजे बाहेरच्या वातावरणात गरमी आहे. ओके. When the temperature is less, chicks will try to huddle near the source of heat under brooder without movement. जेव्हा टेम्परेचर कमी असेल बाहेरचं, म्हणजे थंडी असेल, तेव्हा काय करतील चिक्स, एक जो हीट सोर्स आहे त्याच्या खाली जमा होऊन जातील किंवा गोळा होतील, एकत्र येतील. जर टेम्परेचर खूप हाय असेल, द चिक्स विल गो अवे फ्रॉम सोर्स ऑफ हीट near to the guard and remain there with dull movements, even may show panting also. जर खूप टेम्परेचर असेल बाहेर तर ते हीट सोर्सच्या दूर जातील, चिक गार्डच्या अगदी जवळ जातील आणि इवन ते पॅन्टिंगही करायला लागतील. पॅन्टिंग करणं म्हणजे तोंड ओपन करून ते जोरजोराचा श्वासही घेतील. इफ द बर्ड congregate themselves in masses in brooder space, it indicate draftiness of weather. If temperature is favorable, evenly spread under and around with alert and pleasant movement. एकदम अलर्ट असतील त्यावेळेस ते. Based on the chick position and movement, adjust the temperature. In case of too much temperature, we can reduce the heat by reducing the power of bulb, or we can raise the heating elements. Okay. म्हणजे आपण जर खूप टेम्परेचर असेल तर आपण बल्बचं टेम्परेचर कमी करू किंवा मग तो बल्बचा आहे तो जास्त उंचीवर घेऊ. इन केस ऑफ टू लो टेम्परेचर वी हॅव टू सप्लिमेंट मोर हीटिंग सोर्स, आर वी कॅन फर्दर डाऊन द हीटिंग एलिमेंट्स. इन केस चिल वेदर और चिल ब्रीज वी कॅन प्रोव्हाइड कर्टन्स टुवर्ड द विंड डायरेक्शन. जर खूप थंड असेल तर काय करायचं, जी काही ती रूम आहे त्याला काय करायचे, कर्टन्स प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून बाहेरून येणारी थंड हवा आडली जाईल. आता व्हेंटिलेशन रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड फ्रेश एअर, रिमूव्हिंग obnoxious gases like carbon dioxide and ammonia for healthy respiration. फ्रेश एअर आतमध्ये आली पाहिजे आणि आतली जी ऑक्सिनियस जी काय हवा आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा अमोनिया प्रेझेन्स असेल अशी हवा बाहेर गेली पाहिजे फॉर हेल्दी रेस्पिरेशन. ओपनिंग अँड कवरिंग ऑफ कर्टन नीड टू बी डन करेक्टली डिपेंडिंग अपॉन वेदर कंडिशन. जे काही बाहेर कर्टन लावलेले असतात त्यांना ओपन करणं किंवा कवर करणं हे डिपेंड आपण जी काय बाहेरची कंडिशन आहे, वेदर आहे, त्यानुसार आपण डिसाईड करू शकतो आणि त्यानुसार आपण आपल्या आतलं रूममधलं जे व्हेंटिलेशन आहे ते व्यवस्थित ठेवू शकतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इट्स रिक्वायर 50 to 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर मेंटेन. द फॉलोइंग illustration is given as a guide for the
placement of equipments around the brooder during the early brooding stage. Okay. Next, remove the old newspaper after 3 days and destroy it by burning. If necessary, spread another set of newspaper. 3 दिवसानंतर जे आपण न्यूजपेपर टाकलेले असतील ते काढून घ्यायचे आणि ते बर्न करून टाकायचे आणि जर गरजेचं वाटत असेल तर नवीन न्यूजपेपर स्प्रेड करू शकेल. रिमूव्ह ब्रूडर गार्ड आफ्टर 7 to 10 days डिपेंडिंग अपॉन द सीझन. ओके, जे काही चिक गार्ड्स लावलेले आहे ते 7 ते 10 दिवसानंतर आपण रिमूव्ह करू शकतो. व्हाईल रिमूव्हिंग द ब्रूडर गार्ड, सी दॅट द कॉर्नर ऑफ द शेड्स आर राउंडेड in order to avoid mortality due to herding. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण ते ब्रूडर गार्ड काढून टाकत असतो त्यावेळी ती काळजी घेणं फार, मॉर्टॅलिटी म्हणजे काय, पक्षी मरण्याची जी क्षमता आहे किंवा जे पक्षी मरण्याची जे चान्सेस आहे ते अवॉइड करण्यासाठी. चेंज द फीडर अँड वॉटरर अकॉर्डिंग टू द एज अँड रिक्वायरमेंट. 24-hour lighting program may be adopted during 0 to 8 days of age. 24 तास आपण लाईट ठेवायला पाहिजे 0 to 8 दिवसांपर्यंत. 1 hour darkness may be provided to train the chicks in case of any power failure. 1 तासाचा हे 24 hours मध्ये 1 तासाचा डार्क पिरियड पक्ष्यांना प्रोव्हाइड केला गेला पाहिजे, जेणेकरून जर पॉवर फेल्युअर जर झालं, लाईटचा काही इश्यू झाला तर पक्षी त्या गोष्टीशी अडॅप्टेबल पाहिजे. यासाठी मेडिकेशन प्रोग्राम. आता 1st and 2nd डे इलेक्ट्रोलाइट्स आणि विटॅमिन्स दिले गेले पाहिजे. 3rd to 7 डे अँटीबायोटिक्स, अदर मेडिकेशन्स ॲज अँड वेन इट्स रिक्वायर्ड. जो काही मेडिकेशनचा जो काही वॅक्सिनेशनचं शेड्यूल आहे ते आपण नंतर बघणार आहोत. आता जे केजेसमध्ये ठेवतात तर इथं कसं करायचं. बिफोर द बर्ड अराइव, प्रिपेअर द हाऊस ॲज अ फॉलो. पुट नॉन स्कीड पेपर ऑन द बॉटम ऑफ द केज. दिस पेपर मे disintegrate and fall through the cage button, or it should be removed at beak trimming time. ओके, ज्यावेळेस त्यांची बीक ट्रिम करतो आपण, त्याला डिबिकिंग करतो, त्यावेळेस ते रिमूव्ह करायचे. स्टार्ट द हीटिंग सिस्टीम 24 hours बिफोर द बर्ड्स अराइव. सेम ॲडजस्ट द टेम्परेचर टू 33 to 34 degree Celsius, म्हणजेच 91.4 to 93.2 degree Fahrenheit. कीप द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट 50% मिनिमम इन केज ब्रूडिंग. ॲडिक्वेट ह्युमिडिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केज ब्रूडिंग. टेम्परेचर मॅनेजमेंट कसं करायचं तिथलं. इन अ केज और वॉर्म रूम ब्रूडिंग सिस्टीम, रिड्यूस द टेम्परेचर 3 degree Celsius म्हणजे 5 degree Fahrenheit पर वीक, फ्रॉम 34 degree Celsius until 21 degree Celsius इज रिच. प्रत्येक आठवड्याला काय करायचं, 34 degree Celsius पासून प्रत्येक आठवड्याला 3 degree Celsius रिड्यूस करत यायचं. कुठपर्यंत, जोपर्यंत त्या रूमचं टेम्परेचर किंवा तिथल्या ज्या एरियाचं टेम्परेचर 21 degree Celsius होत नाही तिथपर्यंत. ओके. लुक द साईन ऑफ ओव्हर इटिंग. आता ओव्हर इटिंग झालं तर पॅन्टिंग अँड ड्राउझीनेस येतो. और चिलिंग झालं तर हडलिंग म्हणजे पक्षी एकच जवळजवळ येतात. अँड मेक ॲप्रोप्रिएट ॲडजस्टमेंट. मग अशा गोष्टीवरून आपण आपल्याला टेम्परेचर कसं ठेवायचं आहे त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो. हीट कंट्रोल इज मोर क्रिटिकल इन केज ब्रूडिंग बिकॉज द चिक्स कॅनॉट मूव्ह टू फाइंड देअर कम्फर्ट झोन. केज सिस्टीममध्ये स्पेस, थोडीशा जागेमध्ये चिक्स ठेवलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना खूप हॉट किंवा हीट जरी असं वाटलं तरी ते त्यांचा कम्फर्ट झोन शोधू नाही शकत, कारण त्यांना जागाच नसते इकडे तिकडे मूवमेंट करायला. मेंटेन ॲडिक्वेट ह्युमिडिटी इफ यू ब्रूड इन केजेस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर केजेस ब्रूडिंग मस्ट बी मेंटेन ॲट 40 to 60% in cage, and in deep litter system like 50 to 60% relative humidity is required.
and in cage 40 to 50% relative humidity is required. Feeding and watering. Chicks जे 0 to 8 वीक्सचे असतात मस्ट प्रोव्हाइड विथ ॲडलिब फीडिंग, म्हणजे ज्यांना जितकं खायचं आहे तितकं खाद्य प्रोव्हाइड करायचं. खाद्यामध्ये क्रूड प्रोटीन 20% असायला पाहिजे. मेटाबॉलिक एनर्जी त्यांना 2800 किलो कॅलरीज इतकी मिळायला पाहिजे. द हाईट ऑफ द फीडर, बॅक ऑफ द बर्ड्स, हे पण मग गरजेचं आहे. फीडर स्पेस 3 सेंटीमीटर पर चिक्स इतकी फीडर स्पेस असायला पाहिजे. फीडर मस्ट ऑलवेज बी 2/3 RD full and feed wastage must be avoided. Drinking space 1.5 linear centimeter. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता आपण जे काही वॅक्सिनेशन शेड्यूल दिलं होतं हे वॅक्सिनेशन शेड्यूल आपण नेक्स्ट PPTमध्ये इन डिटेलमध्ये बघूया. कुठले कुठले डिसीजवर डे ओल्ड चिक्सपासून तर लेअर चिक्स जवळजवळ 72 आठवड्यांपर्यंत आपण रेअर करतो. तर तोपर्यंत कुठले कुठले वॅक्सिन दिले गेले पाहिजे, बूस्टर डोस कुठला आहे, पाण्यातून कुठले द्यायचे, नाकातून कुठले द्यायचे, हे सगळे आपण वॅक्सिनचं नेक्स्ट PPTमध्ये बघूया. ओके, थँक्यू.